कुठून काढलं मला बाहेर काढलं पाणी त्याच्यामध्ये सडन रेनफॉल झाल्यामुळे नॅचरली जे सकल भाग आहे त्याच्यामध्ये पाणी जमा झालेलं आहे. साधारणतः पाऊस थांबलेला आहे. पाऊस उसळून आता साधारण 2 तास एक लागतील आम्हाला. आणि त्यानंतर त्यांचं कोणाच्या घरात पाणी असतं आणि त्यांची जी मुसलोबची यंत्रणा आहे पंचनामे करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे. आणि नागरिकांना आव्हान राहील फक्त जिथे जास्त पाण्याचा प्रवाह वगैरे असेल त्या ठिकाणी विशेष मुलांनी किंवा वयोवृद्ध लोकांनी जाणं टाळावं. साधारण 2 तास आमची यंत्रणा आहे. ज्या ठिकाणी पाणी कुठं काढले असेल काय असेल त्याच्या काढण्यासाठी आमच्या यंत्रणा आपल्या अद्याप कुठल्याही प्रकारची मदत यंत्रणा या भागात पोहोचली नाही. एनडीआरची टीम असो अग्निशमन दल असो किंवा बचाव पथक जे असो त्याच्यासाठी एनडीआरची टीमची आवश्यकता नाही आपल्याला या ठिकाणी फक्त हे नॅचरल फ्लो आहे तो पण जाणार नाही आहे. हा नॅचरल सटल भाग आहे ती एनडीआरची टीम कॉलण्यात पुढे येऊन नाही आहे. त्याच्यामध्ये आमचं समजा जे आहे ते आपलं हे पाणी जोपर्यंत वाहून जात नाही तोपर्यंत आपल्याला फक्त पाणी वाहून जाऊन देण्यासाठी जी काही आपल्याला मदत करावी लागेल ते करणार आहे. नागरिकांनी अजून कोणाच्या घरामध्ये पाणी आहे तर फक्त नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे की अननेसरी जिथे पाण्याचा जास्त प्रवाह आहे त्या अशा ठिकाणी जाणं टाळावं. सर इथं पुढं नाला जे बंदिस्त करण्यात आलेलं आहे असे जे काही आमच्याकडे लक्षात आलेलं आहे त्याला नोटीस पण इश्यू केलेली आहे. असं समजा 1-2 दिवसात नाही काढलं तर आमच्याकडून ती कारवाई काढली. धन्यवाद. सदृश असा पाऊस झाला. गेल्या 4 तास सातत्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस जवळपास 20-25 वर्ष कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नव्हता. एवढा मोठा पाऊस झाला. त्या पावसामध्ये बिल्कुल भाग असू द्या शहरी भाग असू द्या किंवा अनेक भागामध्ये नगरामध्ये पावसाचं पाणी घरोघरी बसलेलं आहे आणि पावसाचं पाणी अजूनही प्रत्येकाच्या घरात गुडघ्या एवढं कमरे एवढं पावसाचं पाणी आहे. आयुक्त साहेबाला रात्री फोन करण्यात आलं. त्यांनी आपलं स्टाफ पाठवून दिलं होतं आपत्कालीन आणि त्यांचंही काम चालू आहे. आणि जिल्हाधिकारी साहेबांनाही फोन केलं की बाबा यांचा या जेवढ्या हजारो लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या आपल्या ढगफुटी सदृश पावसामुळं आणि त्या लोकांना काहीतरी आर्थिक मदत मिळायला पाहिजे. यासाठी पंचनामा ताबडतोब करून घ्यायला पाहिजे. आणि या लोकांच्या या पिढी घरकुल परिसरामध्ये मी गेल्या 2-3 तासापासून फिरत आहे आणि या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचे रात्रभर हाल झाले. प्रत्येक लोक उभारूनच आपले रात्र काढली आणि काही लोक अजूनही लोकांच्या घरात पाणी आहे. तिथं कुठलं खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून ताबडतोब शासनाने व्यवस्था करावी.